अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत हॅलो हां सर थोड्या वेळातच पोहोचतोय आम्ही लोकेशनवर काय म्हणालात ऑडिशन कॅन्सल झालं ठीक आहे सर काही हरकत नाही काय झालं? उद्याचं ऑडिशन परवा करा म्हणाले पुणे मुंबई या शहरं सोडून आपण या गावात ऑडिशन का करतोय हेच मला कळत नाहीये. कारण कॅरेक्टर उंची 5 फूट अंगाने मध्यम त्याची देहबोली उत्कृष्ट कल्पनाशक्ती स्पष्ट उच्चार आवाजाची फेक निरीक्षण आणि नकला करण्याची क्षमता असावी. सॉरी हा सर बोला ना कसा कॅरेक्टर हवाय? गावाकडचा वाटेल असा त्याला रंगभूमीची आणि अभिनयाची भूक असावी असा. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. क्या अरे लेका जीव देतोस की काय? क्या अरे दार उघड. अरे पोरा असलं काही मनात आणू नकोस. दार उघडी क्या. काय झालं ओरडायला? संडास कोण जीव देते का? हे नाटकाचं खूळ काय डोसक्यात नाही क्या. श्रीमंत लोकांची कामं आहे ते. ही क्या या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लखत त्यात. तुझं मड बशिवलं रात्रीच्या 12 वाजता. किती वेळा सांगितलं सोड ते नाटक तरी बी सोडाना झालाय. ही क्या अरे यार ओ सर या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रवाळीचा तुकडा जगावं बेशरम आवाज कुठून येतोय रे? की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेलं जाणे. सर तिकडे चल 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 मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर वाह वाह खूप सुंदर खूप छान करतोयस. नाव काय तुझं? इक्या इक्या तू अजून आहे ना खूप छान करू शकतोस. तुला थोडं पॉलिश केलं ना तर. अहो पण उद्या ऑडिशन आहे आणि त्यात येळ पण नाही. अरे टेन्शन नको घेऊस मित्रा. उद्याचं ऑडिशन ना कॅन्सल झालंय आणि परवा होणार आहे. पण तुम्हाला ते कसं का माहित? अरे त्या चित्रपटाचं ऑडिशन आम्हीच करतोय. काय बोलता? हो तू एक काम करू शकतोस का उद्या याच ठिकाणी मला 10 वाजता भेटतोस. होय जमते की. ठीक आहे डन उद्या सकाळी 10 वाजता. ओके हो चल आम्ही येतो आता. गावात जाण्याचा रस्ता. इथं सरळ जावं की. ओके थँक्यू चल. क्या
इक्या, खरंच तू खूप छान करतोस रे. अशी जर तू मेहनत घेतलीस ना तर खूप मोठा अभिनेता होऊ शकतोस. आणि हा ते टू बी ऑर नॉट टू बी हे काय करू नकोस. इथे काही सगळेच नटसम्राट होत नाही. मी तुला व्हॉट्सअपला एक स्क्रिप्ट पाठवली, पाठ करून ये. माझ्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. इक्या, करून ये. इथं काय करतोय तू? चल घरी. आई ऐक की, आई या ये. आज पतूर मी तुझं समजा ऐकत आलो बघ. आज माझ्या मनासारखं होऊ दे की. नाही म्हणलेलं कळत नाही. चल घरी. माझा बा जिथं असता ना तो मला नाही म्हटला नसतं बघ. तुझा बा कसा मेला माहितीये तुला? याच लोकांनी मारला त्याला. तुझा बा पण एक वेळ नावाजलेला नट होता. एक वेळ त्याला काम मिळणं बंद झाली. डोक्यावर कर्जाचा डोंगर, कोण काम देईना म्हणून त्यानं जीव दिला. इक्या, आणि त्याचे समदे गुण तुझ्यात आहेत. या नाटकापायी मी तुझ्या बाला गमावलं. आता तुला नाही गमवायचं. चल घरी. कुठून कुठून येतात यार ही मुलं. इक्या, कुठे राहिलास? ये ना लवकर. सर, हो सर. हा, नेक्स्ट. ऐक माझ्या अंतर्मनात नव्याने जन्म घेणारे नवरसांचे बहुरूपी चेहरे एखाद्या वृक्षाप्रमाणे आभाळ कवेत घेण्यासाठी आक्रोश करतायत. किती भयानक असते ना आभाळाची ओढ. आपण मात्र त्या आभाळाकडे झेपावत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्याच पायाखालची जमीन कधी दलदल बनत जाते आपल्यालाच कळत नाही. आपल्याला वाटतं आपण आकाशाला गवसणी घालण्यासाठी उडान केलं आहे, पण आपण मात्र रुतत जातो त्या दलदलीत अगदी खोलवर. या विश्वाच्या रंगमंचाच्या मखमली पडद्यामागे बंदिस्त असलेल्या नटासारखी आपली अवस्था झालेली असते. कधी एकदा पडदा उघडतो आणि आपल्या मनातला सारा आक्रोश बाहेर टाकून देतो असं झालेलं असतं. पण आपल्या पदरी निराशा येते. ज्या आभाळाला आपण कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतो ते आभाळ आपल्यावरच कोसळून पाहतं. ज्या शीतल सरीमध्ये आपण मायेचा बोलावा शोधत असतो त्या अचानक विषारी बनू लागतात. आवाज कोंडतो, जीव घुसमटतो आणि आपण व्यक्त होण्यासाठी फक्त प्रयत्न करत राहतो आणि मारले जातो आपल्या जीवनगांच्या हातून. आलो. सर, काय आलं एवढं हसायला? इक्यानं ऑनलाईन ऑडिशन पाठवली.